गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू द सेकंड डे ऑफ आर ट्रेकिंग सिरीज। आता आम्ही उठलेलो आहे अराऊंड 4:45 वाजता आणि सगळं काय रेडी होऊन आता जस्ट आम्ही चाय पिऊन आमचं प्लॅनिंग आहे की अराऊंड 7:30ला निघायचं आहे। आता बघू कसं होतं आहे ते। आतापर्यंत तर ऑलमोस्ट सगळं चाललं आहे स्टोरी। ये स्वीट ले लो, ये राम जन्मभूमि का इसके लिए। आज नाश्त्यामध्ये उपमा बनवला होता, त्यासोबत आम्हाला पॅक जेवण पण प्रोव्हाइड केलं गेलं होतं, जो की आजचा आमचा दुपारचा लंच होणार होता। आम्ही रेडी होऊन सगळे एका जागी जमा झालो। आमच्या कॅम्प लिडर्सनी आम्हाला पुढे मोटिवेशन स्पीच आणि इन्स्ट्रक्शन देऊन आमचा उत्साह वाढवला आणि फायनली आम्हाला फ्लॅग दाखवण्यात आला आणि आम्ही प्रभू श्री रामाची घोषणा देत आमचा ट्रेक चालू केला। आता 7:30 वाजतात आणि आम्ही निघालो ट्रेक। इकडे फक्त आम्हाला चिकी आणि हे दिले। ॲक्च्युली कसं इन रूटमध्ये ना वर्जिन रूट आहे, म्हणजे अजून तरी एक्सप्लोर नाही केलेलं आहे कोणी, तर आम्ही फर्स्ट टाइमच चाललो। तर बोलतायत की तिकडे लिचेसचा प्रॉब्लेम होऊ शकतो, तर लिचेसचा हे करायला म्हणजे अवॉइड करायला त्या लोकांनी हे दिले 3 शॉट तुम्ही लावा आणि ते अवॉइड करा। आता तुम्हाला मी पुढचं दाखवतो आमचे पब्लिक आणि हा आमचा कॅमेरामॅन। हाय, जय श्रीराम। ट्रेकिंग पाथ शो करायला कॅम्प लिडर्स आमच्याबरोबर थोडा रस्ता चालत आले आणि फायनली आम्ही त्यांना गुड बाय करून पुढे निघालो। तो आपण आहे बेसिकली ना कुर्गच्या एरियामध्ये आहे। टोटल आमचा जो ट्रेक आहे तो आहे अराऊंड 75 किलोमीटरचा आणि आजच आहे तो 20 किलोमीटरचा। आजचा पहिला दिवसच फुल स्ट्रेचवाला आहे आमचा आणि या स्ट्रेचमध्ये वॉटरफॉल, त्याच्या रिव्हर क्रॉसिंग, डोंगर हे सगळं पूर्ण भेटलेलं आहे आपल्याला, असं तर लीडर बोललेत। आता बघू पुढे काय काय भेटते ते ना। वाटर क्रॉसिंग है यार, बहुत बड़ा ना छोटा सा। हम हा जो एरिया आम्ही आता क्रॉस करतो तो फुल लिचेसचा एरिया बोलतात। इथे जास्त वेळ थांबायची काय गरज नव्हती। जाम बेकार जंगल आहे, चल ना पुढे। इथे हा आहे ना, फक्त ना तुम्हाला सांगतो, हा योगेश ह्याचं लग्न ठरलेलं आहे 14 फेब्रुवारीला, 14 नाही 18 फेब्रुवारीला त्याचं लग्न आहे। पण असं आहे ना, आता त्याला ना प्रेमाचे काय वेड लागलेत जरा। जिथे नेटवर्क भेटतं तिथे जाऊन तो व्हिडिओ कॉल करतोय वहिनीला आमच्या। बघा असं हे करतो वहिनी, हे बघ प्रेमात पडतो। इथे पडू नको, प्रेमात पड, पण एक वेळा इथे नको पडू। सुतार पुढे गेला, तो त्याच्या फोन मध्ये असेल बघ जरा बाबा, तो एक घसरायचा चालू होतो। हा खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस खाली बस हा बस खाली बसून जा। अराउंड 2 किलोमीटरचा, आता 2 नाही 3 किलोमीटरचा आसपास ट्रेक करून आता आपण पहिले आपल्या वॉटर क्रॉसिंगला आलेलो आहे। फुल डेन्स जंगल आहे, म्हणजे लिटरली आम्ही कुठून कुठून वाटा काढतो ते आम्हाला समजत नाही। तुम्हाला दाखवतो ते, ही नाही वॉटर क्रॉसिंग, पुढे वॉटर क्रॉसिंग।
आजचा आमचा बेस कॅम्प हा आहे बिस्लेमध्ये, जो की इथून अराऊंड 21 किलोमीटर लांब आहे. कधी झाडाच्या वरून तर कधी झाडाच्या खालून वाटा काढत काढत आम्ही पोचलो आमच्या फर्स्ट रिव्हर क्रॉसिंगला. सो आता आपली पहिली रिव्हर क्रॉसिंग आलेली आहे. जास्त मोठी तर वाटत नाही लांबून तर बघून, तो दाखवतो. त्या साईडला आमच्या आता दुसरे बाकीचे बसलेले आहेत, टीम मेंबर जे पहिले आलेले आहेत. आम्ही सगळ्यांनी स्वतःची बुटं काढून आपापल्या बॅगांना बांधून घेतली आणि या ट्रॅक पॅन्टला गुडघ्यापर्यंत वर घेऊन रिव्हर क्रॉस करायला चालू केली. रिव्हर क्रॉस करत असताना आमच्यातल्या भरपूर मेंबर्सला लिचेसने चावलं. नशिबाने चुना होता म्हणून त्या लवकर निघाल्या. नदीच्या एकदम साईडूनच चालू आहे पुढे रस्ता. अर्धे जण आता थांबलेले आहेत मागे, थोडा नाश्ता वगैरे करतात. ते आपण डिसाईड केलं की आपण पुढे जाऊन थोडं करूया, जेवढं होऊ शकेल तेवढं आपण कव्हर करूया. ते असं वाटतं ते कुठला तो पिक्चर ॲनाकोंडाचा, ते रक्त फुल शोधायला चालू आहे. आफ्रिका हा, असं वाटतं तिकडे चाललोय आपण हंटिंग करायला चाललोय. तुम्हाला वाटत असेल की हे लोक एवढ्या डेन्स फॉरेस्टमधून रस्ता कशा शोधत आहेत. सो बेसिकली आमच्या कॅम्प लिडर्सनी जागोजागी ऑरेंज कलरच्या रिबिन्स बांधून ठेवल्या आहेत. त्यासोबत काही ठिकाणी रॉक्सवरती मार्किंग केली आहेत पेंटने, त्यामुळे आम्हाला डायरेक्शन समजायला मदत होत होती. ते तुम्हाला हे दिसत असेल वायरी सोडलेल्या, ॲक्च्युली हे हत्ती बित्ती जे येतात त्यांच्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये किंवा माईल करंट असतो, त्याच्याने हत्ती जी आहेत इथे हत्तीची संख्या खूप जास्त आहे. रहिवाशी वस्तीमध्ये घुसायला नको म्हणून त्या लोकांनी अशी हे केलेली अरेंजमेंट केलेली आहे. आता आपले 15 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. तर हा जो रस्ता आहे ना, बेकार रस्ता, फुल चढाणाचा रस्ता आहे. आणि इकडे ना वाईल्ड लाईफ खूप जास्त आहे, वाईल्ड ॲनिमल्स. हे बघा आम्हाला काय भेटले, हे कसले रे, साईंदरचे जे हे असतात ना काटे, ते आहेत साईंदरची पिसं, ते आहेत. बघा बरंच ना, नक्की ना. ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता कव्हर केल्यानंतर आम्ही डिसाईड केलं की आता जेवण करूया आणि थोडं रेस्ट घेऊ. सो आम्ही एक चांगला स्पॉट बघून थांबलो लंच करायला. गणपती बाप्पा मोरया. आता वाजले 2 आणि आम्ही खाऊन पिऊन मस्त निघालो आहे. थोडा ब्रेक घेतलेला लंच टाईमचा. आता आमचे झालेत अराऊंड 16 किलोमीटर. बघू अजून किती टाईम लागतो ते. चढा एक मस्करी. जेवून जस्ट निघालोच होतो की एक स्टीप चढण लागलं आणि जेवढ्यामुळे आम्हा सगळ्यांना चढायला खूप भारी पडत होतं. ते चढचं आपलं काम झालेलं आहे. आता आपल्याला आगे उतार. हा उतार किती लांब बघूया. आणि खाली उतरल्यावर आम्हाला लागली आमची सेकंड रिव्हर क्रॉसिंग. ती काय एवढी मोठी नव्हती, पण तरी आम्ही सगळ्यांनी 5-10 मिनिटाचा ब्रेक घेतला. तिथे थोडं रेस्ट केलं आणि वॉटर बॉटल्स भरून घेतल्या
कारण आम्हाला सांगितलं गेलं होतं की सेकंड रिव्हर क्रॉसिंग नंतर तुम्हाला फ्रेश वॉटर भेटणं मुश्किल आहे. थोडा रेस्ट घेऊन मग आम्ही पुढे निघालो. तर हे तुम्ही बघू शकता, हे ना हत्तीचे पायाचे ठसे आहेत. फायनली आम्हाला एक दगड दिसला ज्यावर लिहिलं होतं की तुमचा बेस कॅम्प अजून 1.5 किलोमीटर्स लांब आहे. आम्ही जंगलाचा भाग सोडून आता मेन रस्त्याला लागतोय. फुल डांबरीकरण रस्ता. ते पण अराउंड 23 किलोमीटरचा ट्रेक कम्प्लीट झालाय आणि आम्हाला आमचा आता बेस कॅम्प पण दिसायला लागलाय. बेस कॅम्पचा बोर्ड दिसतोय, बघू. काहीतरी दिसलं आम्हाला. अणुशक्ती विभागगिरी संचार. फायनली आता घरं दिसायला चालू झालेली आहेत. जंगलाच्या एरियामधून बाहेर पडून पेरू फुल येडा बनवला आम्हाला. 1.5 किलोमीटर सांगू, अजून 1-1.5 किलोमीटर पुढे आहे. आता तर इथे टॅरो पण नाही दिसत आहे. विचारत चाललोय. बघू आता ते काय बोलतात ते आम्हाला समजत, आम्ही काय बोलतो त्यांना समजत नाही. पण फक्त ते हे विचारले आगे आहे. हां आता चाललं. फायनली ट्रेक कंप्लीट झालं आहे. 21 किलोमीटर सांगून मला तर वाटतं तो 24-25 किलोमीटरचा ट्रेक झालेला आहे आमचा. तर फायनली आम्ही पोचलो आहे. आणि इथे जे स्टे आहे आमचा तो ॲक्च्युली मंदिराच्या बाजूलाच आहे. आम्ही अराउंड 4च्या आसपास बेस कॅम्पला पोचलो आणि फ्रेश होऊन रेस्ट केला. आणि आमच्याबरोबर जे बाकीचे ट्रेकिंग मेंबर्स होते त्यांना यायला तर अराउंड 6:30 वाजले. आम्ही फ्रेश होऊन थोडा आराम केला आणि तोपर्यंत जेवण पण रेडी झालं होतं. जेवण ॲज युजल खूप मस्त बनवलं होतं. त्यानंतर आम्हाला कॅम्प फायरचा कॉल आला आणि कॅम्प फायरमध्ये एवढी मजा आली. एक परफॉर्मन्स खूप मस्त केले होते. आजचा लॉग इथेच संपवतो. परत भेटू एका नव्या लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि जाता शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.